नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक विकास कामं जे आहेत ते सुरू आहेत आणि यामध्येच कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्य समजला जाणारा जो रिंग रोड आहे त्या रिंग रोड बाधित शेतकरी जे आहेत ते आता या ठिकाणी आपण बघितलं तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे आहेत ते या ठिकाणी आमरण अन्यथा उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहेत आणि अनेक शेतकरी महिला देखील असतील आणि शेतकरी देखील असतील ते यामध्ये सहभाग झाले आहेत। आपण जर बघितलं तर हातांमध्ये फलक त्यांच्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। मुख्यमंत्री भेटलेच पाहिजेत, शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकलेच पाहिजेत अशा प्रकारचा आश्रय जो आहे तो देखील या ठिकाणी या फलकावर आपल्याला पाहायला मिळतोय। आपल्यासोबत शेतकरी बांधव आहेत, काय सांगाल? आपण या ठिकाणी आंदोलनाला बसला आहात, अनेक दिवसांपासून आपण या ठिकाणी लढा देत आहात, मात्र अद्यापही आपल्या लढ्याला आतापर्यंत यश आलेलं नाही, काय नेमकं? नाही, राज्य सरकारकडे आम्ही सातत्यानं म्हणतोय की आमच्या ज्या 4-5 मागण्या आहेत त्यावर चर्चा करा, त्याच्यातून मार्ग काढा। एकीकडे नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसादांना मुख्यमंत्री आदेश करतात आणि आयुष प्रसाद हे हुकुमशाहीप्रमाणे त्या ठिकाणी जर वागत असेल, शेतकऱ्यांना अन्याय करत असेल, अन्याय सहन का करायचा? अहो, जमिनी आमच्या हक्काच्या आहे, आम्ही त्याचा योग्य मोबदला मागतो, योग्य अलाइनमेंट करावी, योग्य त्या ठिकाणी गुणांक 1च्या ऐवजी 2 करावा। तुम्ही ज्या भागांमध्ये रेट दिले नाही, 16,000 रुपये रेट देता तुम्ही शेतीला गुंठ्याला। अरे एवढी सुपीक जमीन आहे, ज्या जमिनीच्या आज बाजार भाव जर तुम्ही पाहिले तर लाखोच्या कोटीच्या घरात असताना तिथं तुम्ही 16,000 रुपये 18,000 रुपये रेट काढताय, 24,000 रुपये रेट काढताय। या जिल्हाधिकाऱ्यांना लाज नाही वाटत? यांचं घर त्यांनी विकावं, आम्हाला 16,000 रुपयाला आम्ही घ्यायला तयार आहे सगळे शेतकरी। म्हणून या जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी तात्काळ हटवून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अधिवेशन काळामध्ये जी बैठक घेतली तिचे मिनिट टू मिनिट आम्हाला रेकॉर्डवर पाहिजे। आमच्या ज्या 4 मागण्या आहेत त्या मान्य झाल्याचं आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं, मग लेखी का देत नाही? लेखी आदेश का काढत नाही? आज एक ठातूर मातूर 500 मीटरचा त्यांनी जो आदेश काढलेला आहे त्याच्या सुद्धा उच्चतम दर घेण्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मग राज्याचे मुख्यमंत्री मोठे की नाशिक जिल्हाधिकारी मोठे, हा आम्हाला प्रश्न पडलेला आहे। पवन दत्ता सारखा जो शेतकऱ्यांच्या महिलांवर लाठीचार करतो त्या अधिकाऱ्याला तुम्ही अभय देता? तुम्ही काय म्हणता तो डिफेन्स मध्ये? अहो काय डिफेन्स काय शेतकऱ्याच्या घरात जाऊन केला जातो का? यांनी घरात जाऊन महिलांना मारले, म्हणून याचं निलंबन झालं पाहिजे। आमच्या 5 मागण्या लेखी स्वरूपात मान्य झाल्या पाहिजे, अन्यथा तोपर्यंत आम्ही हे अन्नत्याग आंदोलन सोडणार नाही। उद्योगमंत्री उदय सामंत देखील आपल्याला वारंवार भेटीचे आश्वासनं दिले, त्यानंतर आपली काही भेट झाली होती का आणि काही या संदर्भात बोलणं झालं होतं का? त्यांच्याकडून काही आश्वासन आपल्याला देण्यात आली होती? नाही, त्यांनी अधिवेशन संपल्यानंतर बैठकीचं आश्वासन दिलं होतं। शिवेंद्रराजे पण आम्हाला बोलले की तुम्हाला बैठकीला बोलवतो, परंतु सरकारकडनं फक्त वेळ काढूपणा केला जातोय। 30 दिवसाची मुदत संपली की राज्यकर्त्यांना ह्या जमिनी बळजबरीने हस्तांतर करण्याचं जे षडयंत्र रचलं जातंय याला आम्ही हाणून पाडू, त्याला आम्ही मान्य करणार नाही। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही 1 इंच शेती सुद्धा आम्ही राज्य सरकारला या रस्त्यासाठी देणार नाही। या सर्व संदर्भात जर मागण्या मान्य झाल्याच नाही तर पुढची भूमिका कशी असणार? नाही, आमरण उपोषण, एक तर आता मरण नाही तर न्याय, ह्या 2च गोष्टी आहेत। इथून एक तर आमचं मरण बॉडीच उठल ना, त्याच्याशिवाय आंदोलन सोडणार नाही। सरकार जोपर्यंत आम्हाला न्याय देत नाही त्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही। नक्कीच आपण जर या ठिकाणी बघितलं तर सर्व शेतकरी बांधव जे आहेत ते आता या ठिकाणी अन्नत्याग उपोषणाला जे आहेत ते बसलेले आहेत। अनेक शेतकरी जे आहेत त्यांना 16,000 रुपयेचा भाव जो आहे तो खरं तर या ठिकाणी देण्यात आलेला होता, मात्र कोट्यवधीची जमीन असून 16,000चा भाव जो आहे तो त्यांना अमान्य असल्यामुळे आणि भाव जो आहे तो पूरक नसल्यामुळे शेतकरी जे आहेत ते आता या ठिकाणी आपल्याला आक्रमक झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे। वैभव घुगे, LS मराठी, नाशिक।